लाल गंधर्व, महागू. घरात किंमत नसलेले लोक सुद्धा आज सचिन पिळगावकरांना ट्रोल करायला लागलेत. अरे ज्या वयात आपल्याला साधं ढुंगण सुद्धा धुता येत नव्हतं ना, त्या वयापासून फिल्म्स मध्ये काम करणारे सचिन पिळगावकर. जेव्हा या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त हिंदी फिल्म्स चालायच्या ना, त्या काळात एक से बढ़कर एक मराठी ब्लॉकबस्टर देणारे सचिन पिळगावकर. आजही जी फिल्म लोक आवर्जून बघतात ना, अशा बनवा बनवीने त्या काळात बॉक्स ऑफिसवर 3 कोटींचा गल्ला कमावला होता. एवढंच नाही तर नवरी मिळे नवऱ्याला, गम्मत जम्मत, नवरा माझा नवसाचा असे एक से बढ़कर एक मराठी ब्लॉकबस्टर देणारे सचिन पिळगावकर कुठं आणि आपण कुठं हे जरा तपासून बघा. तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी पटल्या नसतील, आवडल्या नसतील तर सोडून द्या किंवा चांगल्या शब्दांमध्ये क्रिटिसाइज करा की, कोण नको म्हणते. पण फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली एवढी खालची पातळी गाठायची. आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय, कोणत्या शब्दात बोलतोय ह्याचं जरा भान बाळगा. इथेच जर एखादा बॉलिवूडचा अभिनेता असता तर सर 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 करत पाय चाटणारे तुम्ही द ग्रेट सचिन पिळगावकरांबद्दल बोलणार. लायकी आहे तुमची लायकी. मराठी माणूस पुढे जातोय हे बघवणं आपल्या मराठी माणसाच्या रक्तातच नाहीये. त्यामुळेच आज मराठी माणूस मराठी माणसाचेच पाय खेचतोय. आपल्या माणसांचं कौतुक करता येत नसेल तर कौतुक करू नकात, पण त्यांना मागे तरी खेचू नकात. असल्या स्वभावामुळेच आज मराठी माणूस मागे राहिलाय. लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, निळू फुले यांसारखे दिग्गज अभिनेते जेव्हा हयात होते तेव्हा आपल्याच माणसांनी त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर सतत टीका केली. आणि आज जेव्हा ही माणसं आपल्यात नाहीयेत तेव्हा आपल्याला त्यांची खरी किंमत कळतीये की आपण कोणता हिरा गमावलाय ते. आणि म्हणून सांगतोय, हे जर असंच चालू राहिलं ना तर एक दिवस मराठी माणूसच मराठी माणसाला घेऊन बुडणार. हे त्रिकाल बाधित सत्य आहे, लक्षात असू द्या. आणि जाता जाता एवढंच सांगेन की रस्त्यावरचे मोकाट कुत्रे कितीही भुंकले ना तरी बेस्ट ऍक्टर, डायरेक्टर, डान्सर, गायक आणि तेवढाच चांगला माणूस असणाऱ्या सचिन पिळगावकर सरांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. समजलं? लक्षात असू द्या. जय महाराज.